नमस्कार मित्रांनो. आधी आम्ही कोंबडी खाद्याचं सबस्ट्रेट वापरून पहिल्यांदा हॅचिंग केलं BSFLचं. पण कोंबडी खाद्यामध्ये मोलासीस असल्यामुळे ते चिकट गोळे तयार झाले. आता आम्ही व्हीट ब्रान आणि आम्ही जे गाईला खाद्य घालतो त्याचं करून बघतोय. हे बघा, मामू आता व्हीट ब्रान काढतायत. तर साधारण 2 किलो व्हीट ब्रान आणि 2 किलो गाईचं खाद्य असं एकत्र मिक्स करणार आहे आम्ही. आणि हे सबस्ट्रेट बनवणार आहे. ह्याचं कदाचित गोळे होणार नाहीत. बनवत आहेत. पॅक आलं आहे आपला हैदराबादून. मामू खोल लो. और आता हे एक अपन हाई करूया. अब ही कॉयर असते अंडी अपटू नहीं म्हणून. मामू इसको निकाल के अच्छे से बाजू में रख दो. इसमें ही रख दो, चलेगा. हाँ, इसमें रख दो. और हाँ, अंदर डब्बा रहता है, उसको खोलो. एक मिनट, ये चाळणी झटकून घेतो मी. ये इसको उल्टा कर दो पूरा इसमें. ये हाँ, ये डाल दो ऐसे पूरा. हाँ बस. और ये कॉयर निकाल सकते, इसमें डाल के रखे तो भी चला, लेकिन कोई ज़रूरत नहीं. एक मिनट, इसके अंदर की कॉयर कहाँ है? छोटी. हाँ, उसको यहीं रख दो. उसके अंदर कभी अंडे चिपके रहते. हाँ बस. और ये स्क्रीन का कपड़ा बाजू में रख दो. तो इसको देखो, जूम करो. इसमें देखो कुछ अंडे निकले हुए रहते और कुछ पूरे अंडे रहते. देखो कुछ हिल रहा है क्या? देखो ये यहाँ हिल रहा है. देखो हिल रहा है ना. तो एखाद दुसरा ही निकलावा रहता आहे. पूर्व वेगळ्या प्रकारचा कचरा आला आहे. काकड्या होत्या, हे कापलेल्या भाज्या आहेत. पण कापलेल्या भाज्यामध्ये आल्या आहेत मुंग्या, त्यामुळे हा आमच्यासाठी वेस्ट झाला आहे. मग हा अजून थोडासा भाताचा कचरा आहे. मग हे पीठ आहे मळलेलं, आणि हे बनलेले रोट आहेत, नान. पण आम्ही भात चॉईस केला आहे, कारण हे बघा आता हे आमची एक BSFLची बॅच पूर्ण ह्याच्यात गेलेली आहे. ह्याच्यात आळ्या आहेत आता. आणि काय झालं, गाडीतून ट्रान्सपोर्ट करताना सगळ्या आळ्या बाहेर आल्या होत्या. त्यामुळे मी हे बघा, या इथे आळ्या आहेत बघा. हे बघा या. तर गाडीभर आळ्या झाल्या होत्या, त्या आता मी इथे आणून हे सोडलेत. आणि ह्याच्या खाली तर बघा, हे बघा